नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्पमालिकेतल्या 113व्या पुष्पामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन हे काम पुढे चालू ठेवतो. आज मी श्रीयुत अप्रबुद्ध उर्फ विष्णू केशव पाळेकर यांच्याविषयी बोलणार आहे. हे माझे अनेक वर्षांपासूनचे आदर्श आहेत. एक अतिशय तपस्वी माणूस, 12 वर्षे हिमालयात तपश्चर्या करण्यात गेली त्याची. जन्म वऱ्हाडातला आणि प्रचंड विपुल असं लेखन त्यांनी केलेलं आहे. अत्यंत कट्टे हिंदुत्ववादी आणि जुन्या पिढीची माणसं अतिशय शिस्तीची होती. प्रकांड पंडित, किती लोकांना सांगू किती नको अशी इतकी बुद्धिमत्ता असलेले आणि लोकमान्य टिळकांचे गुरु श्री अण्णासाहेब पटवर्धन ब्रह्मर्षी यांचा त्यांचा अतिशय निकटचा संबंध. अण्णासाहेब पटवर्धने हेही पक्के वैदिक हिंदुत्ववादी होते आणि त्यांच्या अतिशय जवळ राहण्याचा, प्रचंड सहवास येण्याचं भाग्य श्रीयुत अप्रबुद्धांना मिळालं. आज त्यांच्याविषयी बोलताना मला फार आनंद होतो आहे. आळंदीच्या नरसिंह सरस्वतींचं जे मुख्य सर्व वाङ्मय प्रसिद्ध करण्याचं सर्व श्रेय अप्रबुद्धांना आहे. या संप्रदायामध्ये प्रचंड वाङ्मय निर्मिती झालेली आहे, जी इतर कोणाच्याही संप्रदायामध्ये एवढी नसावी. आणि पक्के कडवे हिंदुत्वनिष्ठ हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. वाडवडिलांपासूनचा त्यांचा श्री महाराजांशी संबंध असला पाहिजे. आता अनेक चमत्कारिक घटना या केशवरावांच्या वाट्याला आल्या. एका देवळाच्या अर्ध्या भागात सहकुटुंबासह ते राहत असता श्री नरसिंह सरस्वती त्याच देवळात उतरले. भजनास बसण्याचा त्यावेळी त्यांचा नाद होता. या देवळात ज्यावेळी ते होई भजन आणि तेही भजनाला उपस्थित असत. या देवळात एक हरिण असे आणि ते भजनानंदातही सहभागी होत असे. श्री नरसिंह सरस्वती आणि हे हरिण यांची जमलेली गट्टी प्रसंगी परमावधीच जाई आणि श्री विठ्ठल असा गजर होऊन थोडा वेळ जातो न जातो तोच हरणाच्या तंगड्या नरसिंह सरस्वतींच्या गळ्यात आणि त्यांचे हात हरणाच्या गळ्यात पडत असत आणि दोघांचेही तासनतास समाधी लागत असे. हे दृश्य केशवराव यांच्या कुटुंबानं स्वतः या दृश्याचं वर्णन केलेलं असल्यामुळे याविषयी काही शंका नाही. केशवरावांना एकूण 6 अपत्य झाली. त्यातले हे विष्णुपंत उर्फ यांना अण्णा म्हणत असत. आता इंग्रजी घटनेप्रमाणे 31 डिसेंबर 1887 रोजी यांचा जन्म झाला. विदर्भातील परटवडा या गावी केशव पाळेकर यांना ते शिक्षणाधीन असताना पुत्ररत्नाचा लाभ झाला. दिवस शनिवार, प्रभात समय आणि त्यांचं व्यावहारिक नाव विष्णू असं ठेवण्यात आलं. 1903 पासून अप्रबुद्धांचा भिडे गुरुशी संबंध आला आणि पुढं तो स्नेहात रूपांतर पावला. लाठीकाठी, दांडपट्टा इत्यादी देशी व्यायाम विद्या व आधुनिक पद्धतीचं लष्करी शिक्षण यांची दीक्षा त्यांच्यापासूनच त्यांना मिळाली आणि लहानपणी फुटलेला देशाभिमानाचा अंकुर त्यांच्या सहवासातच फोफावला. त्यांच्या शरीरात असे विविध, आता अनेक गंमत त्यांच्यातली मला जे त्यांचं चरित्र वाचायला मिळालं. माझा प्रत्यक्ष संबंध कधी आला नाही. मी नागपूरला गेलो त्याच वर्षी त्यांचं देहावसान झाल्यामुळे माझा प्रत्यक्ष संबंध येऊ नाही शकला. इतिहास, चरित्र यांच्या वाचनाबरोबर अप्रबुद्धांचं धार्मिक वाङ्मयाचं वाचन खूप होतं.
लहानपणी महम्मद पैगंबराच्या चरित्राचा वाचनाचा आपल्यावर फार परिणाम झाला असं ते सांगत असत. राष्ट्रीय वृत्तीबरोबर त्यांची धार्मिक वृत्तीसुद्धा चंद्रकलेप्रमाणे वाढली आणि अमरावतीच्या नागपूर दरवाजाजवळ असलेल्या कब्रस्थानाच्या झोळीत लोळत असलेल्या एका तरुण साधूच्या दर्शनास लहानपणी ते जात असत. त्याला ते नवसही करीत. या साधू पुरुषाची हकीकत कदाचित आपल्या ह्याच्यात पुढे येईल. 1903 साली केरळ कोकळमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांमुळे श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची त्यांना माहिती झाली आणि मग ते सतत इंग्रजी वाङ्मयही पुष्कळ वाचत लागले. 5 मध्ये ब्रह्मविद्या मंदिराच्या उद्घाटनाकरता ॲनी बेझंट आल्या होत्या आणि त्यांची व्याख्यानं झालेली होती थिऑसॉफीवर. असंच एक व्याख्यान युनिफिकेशन ऑफ इंडिया यावर झालं आणि त्यावेळी बाई श्रीमंत दादासाहेब खापर्ड्यांकडे होत्या. त्यांच्या अत्यल्प आहाराचं मोठं कौतुक झालं होतं आणि कर्मशक्तीच्या मानानं आहार नगण्य असल्यामुळे ती एक विस्मयाची बाब झाली होती. अप्रबुद्धांच्या वैचारिक घडणीवर थिऑसॉफीचाही काही ठसा दिसतो. त्याचा संस्कार त्यावेळी झाला असावा हे उघड आहे. वयाच्या अनेक टप्प्यामध्ये हळूहळू व्यक्तिमत्वाला आता त्यांचे वेगवेगळे पैलू पडू लागले. राष्ट्रीय वृत्ती आणि धार्मिक वृत्ती यांच्या परिपोषाबरोबरच त्यांच्या रसिकवृत्तीची वेल मंडपावर चढू लागली. संगीत, नाट्य, काव्य इत्यादी कलामध्ये ते पोहू लागले आणि भटजी भिड्यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीकाठी इत्यादीबरोबर पोहणंही ते शिकले आणि या शारीरिक व्यायामाचा मानस सरोवरापर्यंत आयाम वाढला. त्यांच्या काव्यशक्तीला बहर आला आणि त्यांच्या अनेक कविता त्यांनी रचल्या त्या काळामध्ये. 1907 साली महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते नागपूरला आले आणि 7-8-2 वर्ष ते मॉरिस कॉलेज या ठिकाणी होते. 2 वर्ष त्यांची या मॉरिस कॉलेजमध्ये गेले आणि राष्ट्रीय वृद्धीला या ठिकाणी त्यांच्या कृतिशीलतेचं धुमारे फुटू लागले. घराण्याचं वळण आणि स्वभाव या दोन्हीमुळे या वयातही त्यांची स्नानसंध्या, ध्यानधारणा इत्यादी चालू असे. त्या काळात दासबोध वाचण्याचा त्यांचा परिपाठ होता, पण तो पूर्ण वाचत नसत. 8व्या शतकाच्या अखेरपर्यंत वाचायचे आणि आला ग्रंथाचा शेवट सरली शब्दांची खटपट इत्यादी ओव्यावरूनच दिसतंच की मूळ दासबोध तेवढाच असावा. मग पुढं प्रसंगानुसार गुरुशिष्य संवादानुसार त्यात भर पडत गेली. योगासारख्या विषयाचं चिंतन मनन त्यावेळेपासूनच होतं. याची साक्ष म्हणजे संत गुलाबराव यांच्या योगावरील पुस्तकाचं त्यांनी केलेलं परीक्षण. विदर्भवासी या टोपण नावानं ते त्यांनी लिहिलं होतं आणि एकदा सहजच वीर वामनराव जोशी यांच्याकडे ते गेले असता तिथं अनायास गुलाबराव होते. त्यावेळी वामनरावनी हे तुमचे टीकाकार म्हणून ओळखही करून दिली आणि पुढं ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धनांकडे असताना तर दोघांची खूप गट्टी जमलेली होती. आता अप्रबुद्धांच्या भाग्याचा हेवा वाटावा अशी एक घटना त्यांच्या आयुष्यात घडली. ती म्हणजे त्यांना घडलेला ब्रह्मर्षी श्री अण्णासाहेब पटवर्धनांचा सहवास. मोठ्यांच्या सहवासात माणसाचे असे पैलू पडतात आणि तो हिरा असलेला चमकायला लागतो. ते असं म्हणायचे की अण्णासाहेबांची शेवटची 2.5-3 वर्ष केवळ माझ्याशी बोलण्यात गेली. त्यांच्या पायाशी पाय बांधून मी होतो असं ते म्हणत आणि त्यांनी दिलेल्या आयत्या पुढ्या मी लोकांसमोर ठेवतोय असं ते म्हणत असत. अण्णासाहेबांच्या सांगण्यावरून भटजी भिडे वराडात आले होते आणि व्यायाम शिक्षणाबरोबर जहाल देशभक्तीच्या मात्रेचे वळसे ते तरुणांना पाजत असत. त्यांच्या सहवासामुळे अप्रबुद्धांच्या ठिकाणी हळूहळू अण्णासाहेबांसंबंधी ओढ निर्माण होऊ लागली आणि सन 1910 पासून अण्णासाहेबांकडे त्यांचं वारंवार येणं जाणं व्हायला आणि ते उत्तरोत्तर वाढायला लागले. अण्णासाहेब जरी गुरुस्थानी असले तरी पुढे अण्णासाहेबांच्याच इच्छेनुसार त्यांची दीक्षा, पारंपरिक दीक्षा ज्याला म्हणतात,
ती धुळ्याचे वासुदेव वा रुद्र यांच्याकडून अण्णासाहेबांच्या वाड्यातच झाली होती पुण्याला. श्री अप्रबुद्धांनी अण्णासाहेबांच्या देखत त्यांना विचारूनच श्रीमन महाराजांच्या आठवणी लिहून काढल्या. त्या वहीला जी छोटेखानी प्रस्तावना त्यांनी लिहिली आहेत त्यात ते म्हणतात की महाराज श्री नरसिंह सरस्वती हे पूर्ण ब्रह्म होते. गुरुचरित्रात त्यांचंच वर्णन आहे. कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर सुमारे 300 वर्षानंतर महाराज पुन्हा प्रकट झाले आणि अनेक लीला करून पौष शुद्ध पौर्णिमेला 1807 20 जानेवारी सन 1885 या दिवशी श्री क्षेत्र आळंदी येथे त्यांनी आपला देह ठेवण्याची लीला केली. या अवतारात महाराजांनी कोणालाही आपलं खरं रूप कळू नये अशी लीला केली. विद्वानांना महाराज विद्वान वाटत, जादूगाराला जादूगार वाटत, सारा जो ज्या भावनेने येई त्याच भावनेने महाराज त्याला आपलं रूप दाखवत असत. आपलं खरं रूप म्हणजे पूर्णत्वाचं स्वरूप हे फारच थोड्यांना कळत असे. या थोड्या लोकांपैकीच प्रमुख म्हणजे विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पाटोदा पुणे हे होते. ते महाराजांचे एकनिष्ठ भक्त असून महाराज पूर्णपणे त्यांच्या ठाई प्रकट झालेले आहेत. सांप्रत हे महाराजांच्या ठिकाणीच आहेत, पण मला उपदेश देण्याची आज्ञा नाही असं अण्णासाहेब इतरांना भातवत असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष शब्दांनी सद्गुरू म्हणण्याची कोणास आज्ञा नाही. परंतु सांप्रत शरीरधारी लेखकाचे तेच गुरु होते. त्यांच्याच परवानगीने महाराजांच्या ज्या लीला बधून सांगितल्या गेल्या त्या त्यांनी लिहून ठेवलेल्या होत्या आणि पुढंच मग आळंदीचे स्वामी या नावाने ते चरित्र पुढे त्यांच्या पुतण्यांनी प्रकाशित केलं. श्री मन्मथ महाराजांच्या पूर्ण स्वरूपाविषयी असाच काही विषय निघाला असता एकदा श्री अप्रबुद्धांनी अण्णासाहेबांना असा प्रश्न विचारला होता की शिर्डीच्या बुवांसारखे संत आणि महाराज यांचे चमत्कार पाहिले तर ते अगदी सारखेच दिसतात, तेव्हा साधुसंत आणि महाराज यात फरक कसा समजायचा. या प्रश्नावर अण्णासाहेबांनी बरंच विवरण करून एक आठवण सांगितली. ते म्हणाले, अक्कलकोटचे स्वामी देवकोटीतले संत आणि देवकोटीतले संत म्हणजे काय समजलास रे विष्णू. देवकोटीतले संत म्हणजे कर्तुम करवा अन्यथा कर्तुम, पण तेही महाराजांना ओळखू शकले नाही. श्री तुकाराम महाराजांनी तुका म्हणे जरी दाविसी आपणा तरीच नारायणा कळोयसी असं ते निष्ठुर सांगितलं आहे. सत्य सांगितलं तेच अण्णासाहेबांच्या बाबतीत वास्तव्याने दिसून येतं. आता सारांश आधुनिक विज्ञान काही तत्व सांगतं की केवळ आपल्या पृथ्वीवरच मानवी प्राण्यासारखा जीव आहे असं नाही, इतरत्रही तो असू शकतो. आपण अथवा तो योग्य साधनांच्या आणि पद्धतींच्या सहाय्यानं परस्परांशी संपर्क करू शकतो आणि परस्परांचं मनोगत आकलन करू शकतो. सृष्टीत मानवी संस्कृतीचे श्रेष्ठ कनिष्ठ प्रकार समकाल असू शकतात. सध्या होत असलेलं ज्ञान हे आपल्या संस्कृतीच्या विकासातली एक मोठी पायरी आहे. दर्शनशास्त्र, पुराण आणि योगवासिष्ठ्यासारखे वेदांत ग्रंथ इत्यादीत वैदिक विश्वाचा जो पट चित्रित करण्यात आला आहे त्याची तर्कशुद्धता वैज्ञानिक विश्वपटावरून चांगली स्पष्ट होण्यासारखी आहे. अनेक सूर्यमाला, त्यांच्या पोटात सामावणाऱ्या अनेक आकाशगंगा, त्यासारख्या असणारे क्वासार्स नामक राक्षसी तारे हे सर्व एकाच प्रकृतीचे म्हणजे मॅटरचे असल्यामुळं त्यांचा एका वर्गात समावेश करता येईल. वैदिक धारणेप्रमाणे हा भू नावाचा लोक. वैदिक सृष्टीत प्रकृतीची भिन्न भिन्न प्रकार आहेत. भूः लुवापेक्षा भुवाः, त्यापेक्षा स्वाहा, त्यापेक्षा महाः, त्यापेक्षा जनाः, त्यापेक्षा तपः आणि त्यापेक्षाही सत्यम अशा भिन्न प्रकृतीचे लोक एकापेक्षा एक विस्तृत, सूक्ष्म आणि शक्तिसंपन्न आहेत असं दिसतं. आणि हे एक ब्रह्मांड होय. अशी असंख्य ब्रह्मांड वैदिक सृष्टीत आहेत आणि अशी असंख्य ब्रह्मांड पोटात वागवणारी आणि तिला गवसणी घाटणारी जी शक्ती तिला परमेश्वराची संज्ञा आहे. आधुनिक बुद्धीला भोवळ आणणारी ही वैदिक सृष्टी तर्कदृष्ट्या सुसंगतच आहे. आजची वैज्ञानिक सृष्टी न्यूटनकालिक मानवास अशीच भोवळ आणणारी आहे. अनंत ब्रह्मांडाचा विचार सोडला आणि केवळ आपल्या ब्रह्मांडाचा विचार केला तरी पूर्वोक्त 3 वैज्ञानिक तात्पर्यार्थ आपल्याला तिथेही तितकेच लागू पडतात.
असं निस्संदिग्धपणे दिसेल. ज्यावेळी वैदिक माणूस लोकसंग्रह असा शब्द वापरतो त्यावेळी त्याच्या टोक्यात सप्त लोकांचं धारण पोषण असा अर्थ असतो. हे लोकमान्य टिळकांनी स्पष्ट दाखवलं आहे. कित्येक पुराणकथाही या विश्वघटनेला धरूनच कथन करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ समुद्रमंथनाची कथा ही या भूलोकावरची घटना नव्हे असं अनुभवी तज्ज्ञ सांगतात. सत्यलोकात अथवा अमुक वर्गात अमुक गोष्ट घडली त्यामुळे अमुक जीवाचा अशा प्रकारे त्या लोकात जन्म झाला असं कथन करणाऱ्या कित्येक पुराणकर्ता तर्कशास्त्रदृष्ट्या कपोलकल्पित रंजनमात्र किंवा अवास्तव समजण्याचं काही कारण नाही. आधुनिक वैज्ञानिक ज्या वस्तुनिष्ठ दृष्टीनं इतरत्र संभावनीय असलेल्या मानवी संस्कृतीबद्दल बोलतो याच भूमिकेतून याही घटना सांगता येतात. थिऑसॉफिस्ट विचारसरणीत असं नमूद केलं आहे की संस्कृत भाषा आणि शंकराचार्यांसारखे श्रेष्ठ जीव हे शुक्रावरून पृथ्वीवर आलेले आहेत. तर्कशास्त्रदृष्ट्या हे वेडगळ आणि कल्पनारम्य ठरवण्याचं काही कारण नाही. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत असत की नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद अखंडांच्या राज्यात ध्यानस्थ असलेल्या दिव्य देहधारी सप्तर्षीपैकी एकाचा अंश होता आणि तो घनीभूत होऊन विलोमगतीनं पृथ्वीवर उतरला आहे. हे त्यांचं निस्संदिग्ध वर्णन तर्कशास्त्रदृष्ट्या खोटं ठरवणं शक्य नाही. अप्रबुद्धही असंच सांगत की मॅडम ब्लॅव्हाटस्कीच्या एका सप्तर्षींशी संबंध जडला होता आणि त्याचा त्यावेळी तिच्या शरीरात संचार होई त्यावेळी ती विश्वाची गूढ उकलून सांगत असे. तेव्हा तर्कशास्त्रदृष्ट्या या घटनांना इलॉजिकल किंवा इररॅशनल असं समजण्याला काहीच सबळ कारण नाही. आधुनिक विज्ञानात सूर्यासंबंधी जे प्रचुर संशोधन होत आहे त्यात असं निश्चितपणे दृष्टोपत्तीस आलं आहे की त्या ताऱ्यावर होत असलेल्या घडामोडींचे जबरदस्त ठसे पृथ्वीवर उमटतात. तदनुसार पृथ्वी व तिच्यावरील प्राणी यांच्यावर प्रभावी परिणाम होतात. दर 11 वर्षांनी सूर्यावर डाग येतात आणि त्यात प्रचंड खळबळ माजते. त्याचा परिणाम वेगवेगळे जंतू, जंगलं, नद्या, शेतीची पिकं, रोगांच्या साथी, रोगांची भिन्नता, मृत्यूसंख्या आणि लोकसंख्या सर्व प्राण्यांची मिळून इत्यादींवर होतोच. पण मनुष्याचं हृदय, रक्तवाहिनी आणि रातवाहिनी संस्था, त्वचा इत्यादी अवयवावरही हा फार परिणाम होतो. सूर्याच्या बाबतीत हे जसं आहे तसंच भूलोकाव्यतिरिक्त असलेल्या इतर लोकांच्या बाबतीतही आहे असं जर एखादं शास्त्र सांगत असेल तर ते का तर्कसंगत समजू नये. त्याचप्रमाणे सूर्याच्या अहर्निश जी प्रचंड शक्ती सूर्याकडून फेकली जाते तिचा इष्ट असा उपयोग करून पृथ्वीवरील अभिसिप्त क्रिया सफलतेनं घडवण्याची आधुनिक शास्त्रज्ञांची जी धडपड आहे ती जितकी वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय म्हणता येईल तितकीच अव्यक्त अनंतातून शक्तीचा पुरवठा करून भारताच्या ऊर्जिताकरता कर्म करण्याची याला तप म्हणतात. अण्णासाहेबांची धडपड वस्तुनिष्ठ अशास्त्रीय का म्हणता येईल. तर्कदृष्ट्या या दृष्टिकोनात कुठं काय प्रमाद आहे का. ती अत्यंत शास्त्रीय विचारसरणी आहे. वैदिक वाङ्मयात तप हा शब्द आणि त्यानं द्योतित होणारा सिद्धांत इतका भरपूर आला आहे की त्याचं वैशिष्ट्यदर्शक लक्षणच व्हावं आणि तसं ते आहेही. वैदिक धर्मातून निघालेल्या जैन धर्मात तपाचं अतिशय महत्त्व आहे हे खरं, पण या दोहोमध्ये जमीन आसमानाची तफावत आहे असंच म्हटलं पाहिजे. वैयक्तिक आणि वैश्विक अशा दोन्हीही रूपानं तप वैदिक धर्मात वावरताना दिसतं तर जैन धर्मात ते केवळ वैयक्तिक रूपाने आणि त्यातही पुन्हा अतिशय मर्यादित प्रकारानं वावरताना दिसतं. आत्मशुद्धीचा मार्ग एवढ्याच पुरतं जैन धर्मात तपाला स्थान आहे. बौद्ध धर्मात तपाकडं फारसं लक्ष दिलेलं नाही असं म्हणण्याजोगं आहे. स्वतः भगवान बुद्धाला योगायोगाने म्हणा की इतर काही कारणाने म्हणा तपाचं प्रयोजन आणि रहस्य हस्तगत झालेलं नव्हतं. तो ध्यान आणि समाधी यावरच अधिक भर देत असे. पूर्वजन्मीचं पाप धुवून काढण्याकरता तप आवश्यक आहे हे सत्य वैदिक आणि जैन धर्मात सारखंच मान्य असलं आणि वैदिकांचं यम आणि जैनांचं चातुर्याम संवर हेही सारखंच असलं तरी तपाची व्यापकता, खोली, आवश्यकता आणि प्रयोजकता या बाबतीत दोहोत फार अंतर आहे. आधुनिकदृष्ट्या जुन्या ऋग्वेद काळापासून तो पुराण काळापर्यंत सर्वत्र तपाचा जो उदंड जय जयकार आढळून येतो त्याला मुख्यतः एक गोष्ट स्पष्ट आहे की सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या सर्व अवस्थांना तपच मूलभूत आहे हे वैदिक प्रमेय आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आधुनिक विज्ञान ज्या दृष्टीने सर्व विश्व
नियमबद्ध आहे असं प्रतिपादन करतं. ज्या काही स्थूल सूक्ष्म घडामोडी विश्वात घडतात त्या सर्व योजनाबद्ध आणि नियत असतात असं ज्या दृष्टीने ते सांगतं आणि मानवाला आपल्या कल्याणाकरता म्हणून ते सर्व अवगत करूनच स्वामित्वानं व्यवहार केला पाहिजे असं ज्या दृष्टीने शिकवतं ते सर्व तप या सिद्धांताद्वारा वैदिक धर्म शिकवतो. सृष्टीची उत्पत्ती तपोमूलक, जिची स्थिती तपोमूलक आणि जिचा संवारही तपोमूलकच. आणि हे तपोमूलकाचं तत्त्व समूळ जाणून तदनुसार काया वाचा मन आटवणारा जीव हा ऋषी अथवा तपस्वी. अण्णासाहेब पडतरांच्या जीवनाकडे डोळसपणा आणि जाणतेपणानं पाहायचं असलं तर हे वैदिक प्रमेय अविरत डोळ्यासमोर ठेवावं लागतं. वैदिक धर्मात अखंड तपोरत असलेली नित्य अशी ऋषी संस्था जशी आढळते तशी ती इतर कोणत्याही धर्मात आढळत नाही. जीवाचं अंतिम ध्येय साध्य करायला उद्युक्त झालेला प्रत्येक जीव ऋषी नसतो. समजा त्यानं तपाचा मार्गही अवलंबला असला तरी तो ऋषिकोटीचा ठरत नाही. ज्या कोटीचा ठरायला अत्यंत आवश्यक असलेली बाब म्हणजे श्री समर्थांनी बालपणी सांगितल्याप्रमाणे आई चिंता करतो विश्वाची अशी अंतःकरणाची धारणा. विश्वाच्या ज्या घडामोडी घडत असतात त्या जीवाच्या कल्याणाच्या दृष्टीने वळवणं व नवीन इष्ट घडामोडी घडवीत जाणं हे उद्दिष्ट ज्या तुल्य संकल्पातून निघालेल्या उग्रकर्मानं साध्य होतं ते म्हणजे तप. तप करणारा ऋषी तोच की ज्यात विलक्षण कर्मसामर्थ्य आहे, लोकोत्तर पुरुषार्थ आहे. ब्रह्मदेवाच्या सृष्टीचा घटक असलेली ऋषीसंस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत तपाच्या पुरवठ्याच्या आधुनिक बाबतीत धाकधूक वाटायचं काही कारण नाही. सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवरील प्राणरूपे तेजाच्या बाबतीत जसं वाटण्याचं काही कारण नाही. तसंच ऋषिगण आणि ब्रह्मतर्पण हा वैदिक आचारधर्माचा सर्वात महत्त्वाचा घटक किती सखोल आहे हे विचारवंतांना अधिक सांगायला नको. अण्णासाहेबांचं ऋषित्व हे चरित्रकारानं राजर्षीचा ब्रह्मर्षी झाला एवढ्या उद्गारानं ध्वनित केलेलं आहे. यापेक्षा त्याच्या पुढील विधानाने ते अर्धस्फुटित केलं आहे असं म्हणता येईल. तो म्हणजे चित्ताच्या निरोध परिणामाबाबत लिहिता लिहिता असल्या स्थितीत आहारी पडून असणं आणि निर्जन निर्धाराने तो क्षणमात्रात शिरवून टाकणं हे ज्याच्या विमल ज्ञानावर, निश्चयशक्तीवर, भाग्यावर आणि ईश्वरी कृपेवर अवलंबून राहील. 5 वर्ष सतत जेव्हा मौनच अशा स्थितीत अण्णासाहेब असत आणि डोक्यावर पाणी पडलं तरी देखील शरीरातील प्राण गोळा होत असे अशी त्यांची स्थिती असे. त्यावेळी वस्तुतः अनेक असे प्रसंग दिसून येतात. ओघात एका मुद्द्याचं थोडं स्पष्टीकरण करणं इष्ट होईल की योगसूत्रकार पतंजलीनं वैदिक धर्माच्या इतिहास हे एका टप्प्यात रचलेल्या सूत्रामध्ये आपल्या अत्यंत शास्त्रीय मांडणीत तपाला जे स्थान दिलं आहे त्यापेक्षा इतर वाङ्मयात विशेषतः धर्मशास्त्रात दिलेलं स्थान अधिक भव्य आहे. बौद्ध आणि जैन धर्मापेक्षा अधिक गंभीरतेनं तपाचं अंतःकरण सूत्रकार पतंजलीने जाणलं आहे आणि उघड केलं आहे. हे तर खरंच. आणि तपानं अशुद्धी क्षय होऊन कायेंद्रिय सिद्धी होते आणि बंधनात टाकणाऱ्या आणि त्यात खितपत ठेवणाऱ्या 5 क्लेशांना क्षीण करून समाधीच्या पायऱ्यावर ते उभं करतं. या त्याच्या संयुक्तिक मागणीचा बोज और काही आहे हे मान्यच. या धर्मशास्त्राच्या वैदिक धारणेचा तेवढा स्पष्ट अंतर्भाव नाही हे जाणवल्याशिवाय राहवत नाही. लोकमान्य टिळकांच्या रूपानं मूर्तिवंत वीररसाचा प्रकर्ष ज्यावेळी महाराष्ट्रात प्रकट झाला त्यावेळी अद्भुत रसप्रिय तरुण पिढी त्याच्याकडं वेगानं आकर्षिली गेली. तिच्या अंगावर रोमांचाच्या गुढ्या उभ्या राहिल्या. तिचं नवरक्त जोमानं सळसळू लागतं आणि त्याग हौतात्म्य यांच्या बाबतीत अपूर्व स्पर्धा ती सुरू झाली. अप्रबुद्धांच्या बाबतीतही तसंच झालं. त्याचं किंचित दिग्दर्शन पूर्वी आलं आहे. आपल्या राष्ट्राच्या पूर्व दिव्याचा ज्यांना डोळस अभिमान होता व भावी रम्य काळाचं स्वप्न जे पाहत होते ते सर्व लोकमान्य टिळकांच्या ध्येय धुंद गर्जितांनी जागृत होऊन राजकारणात मसलत करू लागले. लोकमान्य टिळकांशी अण्णासाहेबांच्या सहवासात असताना त्यांचा जो निकट संबंध आला त्यामुळं अप्रबुद्धांच्या मनावर त्यांचा ठसा असा उमटला की त्यांचं ते पूजास्थान होऊन बसलं. त्यांचं व्यक्तिमत्व जवळून पाहिलेलं असल्यामुळे त्यांच्या
मनावर फार प्रभाव पडला होता. त्याच्या 4 आठवणी बापटांच्या एका ग्रंथात लिहिलेल्या आहेत. तो आमचा वैदिक सोल होता असा अभिमानाप्रबुद्ध लोकमान्य टिळकांविषयी म्हणत असत. वैदिक सोल म्हणजे काय असा प्रश्न विचारला असता त्याविषयक 2 कसोट्या सांगितल्या की जन्मजात चातुर्वर्ण्य आणि स्त्रीविषयक विशेष धारणा या 2 मूलभूत कसोट्या असल्याचं त्यांचं ठाम मत होतं. लोकमान्यांच्या खाजगी जीवनात प्रवेश करण्याची ते न्याहाळून पाहण्याची संधी मिळाल्यामुळं त्यांच्या भावजीवनाची उदात्तता आणि कोमलता अप्रबुद्धांनी अनुभवलेली होती. टिळक आपापतः अति उग्र आणि कठोर वाटत, पण त्या उग्रतेच्या व कठोरतेच्या रखरखीत वळवंटा खालून जाणारे निर्मळ व शीतल झरेही किती प्रबळ होते हे काही उदाहरण म्हणून ते स्पष्ट करीत. नामदार गोखल्यांशी त्यांच्या एकेकाळच्या स्नेहाशी त्यांचं किती फाटलं होतं हे जगजाहीर आहे. त्यांचा मृत्यूलोक लिहिताना लोकमान्यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या हे आम्ही पाहिलं आहे असं ते एकदा बोलून गेले होते. आगरकरांच्या बाबतीतही त्यांचा कोमलपणा कसा प्रकट झाला होता यासंबंधी त्यांची साक्ष काहीसं वादंग माजवणाऱ्या माझ्या एका लेखात मी नमूद केली आहे. त्यांच्या मृत्यूच्या वेळी मनस्थिती गुरुजींच्या आठवणीत आलेली आहेच. अलीकडे विश्राम बेडेकर यांनी लिहिलेल्या आणि बसवलेल्या टिळक आणि आगरकर या नाटकाच्या निवेदनात साधार आणि धार्मिक चर्चा आलेली आहे. स्वतःच्या मुलाचा मृत्यू झाला असता प्लेगमध्ये प्रत्येक घरातली गोरी जाणारच असं म्हणून केसरीचा अग्रलेख पुरा करणारे लोकमान्य. खामगावला मिरवणूक चालली असता अरविंदांना अटक केल्याची तार वाचून हळहळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपकले हे स्वतः प्रबुद्धांनी पाहिलं आहे. नरफाटकांनी लोकमान्यांच्या खाजगी जीवनाचं चित्रण करीत असता त्यांचा हा गुण वर्णनेला आहे. विद्यार्थी स्नेही कुटुंबातली मंडळी या बाबतीत त्यांची वत्सलता अशी प्रसंगोपातानं प्रकट होईल. तशीच त्यांची ईश्वरभक्तीही. वरपांगी बुद्धिकर्कश तर्कनिष्ठुर आणि शास्त्रजड वाटणाऱ्या लोकमान्यांच्या ठिकाणी भक्तिभाव जिवंतपणे कसा नांदत होता याचं उदाहरण ते देत असत. हे 2 विशेष उल्लेखनीय म्हणजे गीतारहस्याच्या प्रकाशनाच्या तऱ्हेची. पहिली प्रत पंढरपूरला पाठवली आणि विठ्ठलाची षोडशोपचार पूजा करून त्यांनी ती श्रीचरणी वाहिली. दुसरी कसब्याच्या गजाननास अर्पण केली आणि तिसरी स्वतः जाऊन अण्णासाहेब पटवर्धनांना दिली. त्यावेळी अप्रबुद्ध त्याच ठिकाणी होते. अप्रबुद्धांनी ती प्रत त्यांच्या हाती दिली होती. श्रीयुत गवी केतकरांनी आपल्या एका आठवणीत म्हटल्याप्रमाणे त्यांचा आशीर्वाद एखाद्या प्रसंगी घेणं हे टिळक महत्त्वाचं समजत असत अशी वस्तुस्थिती होती. भक्तिभावानं आतल्यात ओथंबण्याचं दुसरं एक उदाहरण अप्रबुद्ध देत असत. एका सत्कार समारंभातली वरळातली कुठली तरी ही घटना आहे. गावाचं नाव आता आठवत नाही. प्रचंड जनसमूह स्वागतास जमलेला एका देवळात तो समारंभ व्हायचा होता. लोकमान्य मिरवत ठरलेल्या ठिकाणी आले आणि बैठकीवर उपस्थित झाले. त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, ज्या कालीच्यावर त्यांची बैठक योजलेली होती तो त्यांनी एवढ्या घाईगर्दीतही स्वतःच्या हाताने गुंडाळून बाजूस केला. कारण काय असावं हे शोधण्याचं भान त्या प्रसंगी कोणाचंही नव्हतं. सर्व समारंभ जल्लोषानं यथास्थित पार पाडल्यानंतर व मंडळींची पांगापांग झाल्यानंतर कार्यकर्त्या मंडळीच्या लक्षात लोकमान्यांची ती कृती पुन्हा आली. कोणत्या तरी कारणाने तो खराब झाला असेल व म्हणून तो बाजूला सारला गेला असेल अशी सोयीस्कर समजूत करून घेतलेल्या कार्यकर्त्यांना आता त्या घटनेचा शोध घेण्यास फुरसत झाली आणि त्यांनी तो उलगडून पाहिला. त्यावर असलेलं चित्र पाहिल्यावर मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. श्री दत्तात्रेयाचं चित्र त्यावर काढलेलं होतं आणि म्हणून त्यावर पाय देणं लोकमान्यांना अशक्य झालं होतं. काळ्या कातळात झुळझुळ वाहणारा हा भक्तिनिर्भर या तऱ्हेने लोकांच्या लक्षात आला. आत्मगौरवाच्या गुंतून भान हरपून टाकणारी या प्रसंगीही लोकमान्यांची वृत्ती जिवंत आस्तिकाची राहिली हे पाहून आपण दिग्मूढ झालो असं ते लिहितात. एक मोठ्या महापुरुषांच्या आठवणी अतिशय विलक्षण असतात. मलेंछ राजा म्हणून आला म्हणून इतरही आपल्या कामना घेऊन येतील आणि त्या पुरवता साऱ्यांची सत्वहानी होऊन ज्याप्रमाणे श्रीगुरूंनी लौकिकार्थानं गुप्त झाले तसा लोकमान्यांनी काही कालानंतर मुद्दाम देह ठेवला.
अप्रबुद्धांच्या वाङ्मयात इतक्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या सहवासाची उदाहरणं आहेत. त्या काळात आपण जातो आणि हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व नंतर कसं पुढे वळलं यासंबंधी आता पुढच्या वेळी आपण बोलू. सध्या नमस्कार.